मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आत्महत्याग्रस्त मराठा बांधवांना कुटुंबियांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करा। बार्शीतील मराठा बांधवांची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी। सामाजिक कार्यकर्ते BS कांबळे आत्महत्या प्रकरणी बाबाजानी दुर्राणींच्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक। बाबाजानी दुर्राणींना तत्काळ अटक करण्याची मागणी। नागपूरमध्ये 541 पीओपीच्या गणेश मूर्ती जप्त। 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान 541 पीओपीच्या मूर्ती जप्त। पीओपी मूर्ती विक्री प्रकरणी 4 लाखांचा दंड वसूल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 युवकांचं विष प्राशन। अतिक्रमण हटावच्या विरोधात युवकांचं विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न। जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवर महायुतीत शिवसेनेचा दावा। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा। गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार। 7 ते 16 सप्टेंबर पर्यंत रात्री अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार। भाविक आणि पर्यटकांसाठी बेस्ट प्रशासनाचा निर्णय। केंद्र सरकारनंतर आता उत्तराखंड सरकारचा स्वतंत्र आदेश। सरकारी कर्मचाऱ्यांना आता संघाच्या शाखेत तसंच संघाच्या कार्यक्रमात जाता येणार। राहुल गांधींच्या विरोधातील मानहानीच्या खटल्यावरील सुनावणी 19 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली। तक्रारदाराची प्रकृती ठीक नसल्याने कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली। विधानसभा निवडणुकीपूर्वीच नांदेडमध्ये वातावरण तापलं। नांदेडमध्ये मुस्लिम संघटनांनी पुकारला एल्गार। विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 15% प्रतिनिधित्व द्या, मुस्लिम संघटनांची मागणी। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। महागाई भत्त्यात 4% वाढीचा प्रस्ताव। सांगलीच्या जतमध्ये खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन। खड्ड्यातल्या रस्त्यावरच घातली सत्यनारायणाची पूजा। साताऱ्यातील कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ। धरणात 6 वक्र दरवाजातून 52,642 क्युसेक पाण्याचा विसर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।